सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। रात्री 12 वाजता सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा सोहळा संपन्न। तर हाच शिवजन्मोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत सोलापुरात दाखल। नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीनं भव्य देखावा साकारण्यात आलाय। महाराजांच्या शौर्याचं आणि राज्यकारभारातील वैभवाचं प्रतीक असलेल्या विविध ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृती यंदाही सादर करण्यात आल्यात। यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरते ती अजिंक्य किल्ल्यावर महाराजांनी वापरलेल्या राजगादीची प्रतिकृती। यापूर्वी शिवजयंतीच्या निमित्तानं तलवार, कवड्याची माळ, जिरे, टोप, टाक, कट्यार अशा शौर्यचिन्हांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या। यंदाची राजगादीची प्रतिकृती शिवजयंतीचं मुख्य आकर्षण ठरलेलं असून महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। शिवजयंतीच्या निमित्तानं जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव सुरू झालाय। या निमित्त 2 दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचंही आयोजन करण्यात आलंय। या निमित्तानं राज्यभरातील 400 बैलगाडा मालक सहभागी झाले। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला या शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळी 9 वाजता किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा पार पडेल। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थिती लावतील। यानिमित्त 3 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या वसमत शहरात शिवरायांची तब्बल 2400 स्क्वेअर फूट पर्यंत रांगोळी साकारण्यात आली आहे आणि या रांगोळीचा ड्रोन व्हिडिओ देखील समोर आलाय। ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 15 क्विंटल रांगोळीचा रंग वापरण्यात आला असून 25 विद्यार्थ्यांनी 3 दिवसात ही रांगोळी साकारली आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर आकर्षक सजावट करण्यात आली आहे। किल्ल्यावरील शिवरायांचं जन्मस्थळ आणि शिवकुंज इमारतीला विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। शिवजन्मस्थळाच्या आतल्या भागालाही सजावट करण्यात आली आहे। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठा मशाल महोत्सव भरवण्यात आलाय। शेकडो मशालींनी अजिंक्यतारा किल्ला उजळून निघाला। शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं या मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। पारंपरिक वाद्यांच्या गजरात किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित करण्यात आल्या। हा महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी गर्दी केली होती। अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त तब्बल 30,000 स्क्वेअर फुटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारण्यात आली आहे। अकोटमधील श्री शिवाजी महाविद्यालयानं ही भव्य रांगोळी साकारली आहे। तब्बल 30,000 स्क्वेअर फुटांमध्ये रांगोळी काढण्यात आली असून यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक प्रतिमा आहेत। विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती उभी केली आहे। फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे मुंबई दौऱ्यावर असताना ताज हॉटेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक छोटी नाटिका सादर करण्यात आली आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॅक्रॉन यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती दिली आहे। साताऱ्याच्या रक्षक प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून दुबईमध्ये भव्य शिवसृष्टी अवतरली आहे। रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या पुढाकारानं पार पडलेल्या या सोहळ्याला जवळपास 2000 शिवप्रेमी उपस्थित होते। या सोहळ्यामध्ये सादर झालेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांची मनं जिंकली आहेत। याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती आणि शिवकाळात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं। या शिवजयंती सोहळ्यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक जण पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाला होता। शिवजयंतीच्या मुहूर्तावर राज्याच्या महसूल खात्यानं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज अभियान जाहीर करण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी यासंबंधी घोषणा केली आहे। या अभियानामुळे एका दिवसात महसूलच्या 15 सेवा तत्काळ मार्गी लागतील। तर राज्यातील सर्व महसूल मंडळं, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये मार्च ते मे महिन्यात महाशिबिरं पार पडतील। याकरता महसूल मंत्र्यांसह 15 आमदारांची समिती जाहीर होणार आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। ही भेट सदिच्छा भेट होती की राजकीय होती याबाबत स्पष्टता नाहीये, मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचं सहकार्य राहील असं आश्वासन दिल्याचं बोललं जात आहे। तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया आली आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, कामासाठी भेट झाली असेल असं पेडणेकरांनी म्हटलंय। त्यांचं जर काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ते जात असेल तर त्यांचं काय काम होते ते आम्हाला कुठे माहिती आहे। आम्ही काय एवढं त्याला आम्ही पण सिरियसली काम असू शकतं। उद्या महानगरपालिकेचं एखादं काम मुख्यमंत्र्यांकडेच जाऊन आम्हाला बोलायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनंच महापालिकेच्या काही गोष्टी ना तर आम्ही जाणार किंवा जाऊ शकतो किंवा आमच्या पक्षप्रमुखांना करू शकतो। त्याच्यात एवढं काय ठीक आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवारांचं नाव अध्यक्षपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। मात्र रोहित पवारांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी केवळ 35 आमदारांनी सह्या केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा न देणारे ते 5 आमदार नेमके कोण असा सवालही उपस्थित होतोय। विशेष म्हणजे रोहित पवारांनी स्वतः सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा दिल्याची भूमिका जाहीर केली होती। काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील, पण आमदारांशी बोलताना सुनेत्रा बहिणी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही, 35 आमदारांनी सह्या केल्यात असं आम्हाला कळतंय। ते 35 आमदार कोण त्यांच्यातले एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात असं नाही। ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींसाठी सह्या केल्यात। ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा, ज्यांनी सह्या केल्याच नाहीत त्या का नाही केल्या, कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी, हे खरंच संशोधनाचा विषय आहे। तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी रोहित पवारांचा हा दावा फेटाळून लावलाय। हा मुद्दा राजकीय नाही, हा आमच्याकरता भावनिक मुद्दा आहे आणि त्याला योग्य न्याय या सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरं कोणीही देऊ शकत नव्हतं त्या पदाला। सर्व आमदारांनी त्यांना मनापासून अगदी स्वीकारून त्याच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत याबाबत एकमत व्यक्त केलेलं आहे। राज्यसभेत लवकरच आपल्याला आजोबा आणि नातवाची जोडी पाहायला मिळू शकते। मवियाकडून शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पवारांच्या नावाला ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचाही पाठिंबा असल्याचं कळतंय। मवियाकडे 46 आमदारांचं संख्याबळ असल्यानं एक उमेदवार निवडून येण्यासाठी ते पुरेसे आहे। तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार यांचंही नाव निश्चित झाल्याचं समजतंय। सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। पवार साहेबांची आता खासदारकीची टर्म संपली आहे, पुन्हा एकदा पवार साहेब राज्यसभेवर जातील का? आता ते 8-10 दिवसात तो सगळा निर्णय महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता सगळे मिळून पुढच्या आठवड्यात 8-10 दिवसात निर्णय घेतले। बारामती विमान अपघात प्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबाकडून पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी इंस्टाग्राम पोस्ट करत आपलं मत मांडलंय। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार म्हणाले। तर जनतेला दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क असल्याचे जय पवार यांनी म्हटलंय। सलग तिसऱ्या पत्रकार परिषदेतून रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत काही सवाल उपस्थित केले। यावेळी रोहित पवारांनी VSR विमान कंपनीच्या मालकापासून थेट विमानाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत।
अजितदादांना बारामतीला घेऊन गेलेल्या विमानात एवढं इंधन का भरण्यात आलं होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. VSRच्या मालकाच्या दुसऱ्या लग्नातील बेराडींमध्ये केंद्रीय हवाई मंत्र्यांचाही समावेश असल्याचं सांगत त्यांनी राम मोहन नायडूंवरही बोट ठेवलंय. प्लॅन करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. अजित काका जेव्हा विमानामध्ये बसले होते त्याला किती तास झाले होते तर ते 5915. किती तास बाकी होते त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार फक्त 85 तास. आणि मग मुद्दामूनच ह्याच्यामध्ये मशीनसुद्धा देताना खराब क्वालिटीचंच दिलं, नुकसान होताना कमी व्हावं आणि हा अपघात का घात हा प्रश्न तर त्याच्यामध्ये राहतो. आपण जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते. म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता. एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय. आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. तर VSR कंपनीवर आरोप करताना रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी हवाई मंत्र्यांवरही निशाणा साधलाय. TDPचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या VSRचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज VSR या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय TDP या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेट एअरक्राफ्ट VSR वेंचर एव्हिएशन मिनिस्टर. का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? तर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात उपस्थित केलेल्या शंकेवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे. दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही म्हणजे प्रयत्न हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे. त्यांनी आता हे सगळे आरोप करणं, असे भानगडी धंदे बंद करावे. त्यांनी आता कुटुंबात दुःख जागा झालेला आहे. चौकशी आणखी जे काही होईल ते पुढे येईलच ना. त्याच्यामध्ये राजकारण कसं करता तुम्ही? रोहित पवारांना काही जर शंका असतील ते प्रेझेंटेशन करणं ठीक आहे, त्यांना त्यांचा योग्य काय निर्णय ते करतील. पण याची बद्दलची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घेतली आहे, केंद्राने घेतली आहे, राज्यांनी घेतली आहे, दोन्ही सरकारने घेतली आहे. आणि त्यांच्या शंका ज्या आहेत त्या तपास यंत्रणेला ते देतील आणि त्यावर तपास यंत्रणा नेमक्या चौकशा करतील. चौकशी यंत्रणाकडे हा सर्व मोबाईल, कागदपत्र, डेटा जे काय आहे त्याच्या आधारावर निर्णय होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.